हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द डव्हरेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स आणि त्याच्यामध्ये या प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हनं आपल्याला आयडिया दिली. व्हेनेवर देयर इज मिक्सिंग ऑफ द टू वेव्स, किंवा दोन वेव्ह ज्या वेळेस कंबाईन होतील त्यावेळेस त्या गिवन पॉईंटचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असायला पाहिजे हे आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणून कळतं. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं when two or more waves arrive at a point of medium simultaneously, then each wave produces its own displacement independently of the other, and the resultant displacement at that point is the vector sum of individual displacement. म्हणजेच काय, दोन वेव्ह एकाच वेळी एकाच पॉइंटला अराइव्ह झाल्या की त्या पॉइंटचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही त्या दोन वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम असते. हे कालच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही विचार करत असताल की सर हा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आपल्या काय कामाचा आहे, तर आपल्याला हा कशाची आयडिया देणार आहे की दोन वेव्हचं कॉम्बिनेशन झालं असता नवीन वेव्ह कशी असेल किंवा त्या पॉइंटचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसं असेल हे सांगायची आपल्याला आयडिया देतं. आता आजचं जे लेक्चर आहे आपल्याला त्याच्यात इंटरफरन्स इन अ साऊंड वेव्ह स्टडी करायचा आहे. ऍक्च्युअली आपल्याला हा कालच पाहिलेलं आहे आपण की इंटरफरन्स इज द इफेक्ट ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ओके, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा इफेक्ट म्हणजे काय की दोन वेव्ह कंबाईन झाल्या म्हणजे एका पॉइंटला सायमल्टेनियसली अराइव्ह झाल्या तर तिथं त्याचा जो बी इफेक्ट होईल दॅट इज द इंटरफरन्स. म्हणून आज आपण काल ऑलरेडी पाहिलेलं आहे तरी सुद्धा आणखीन एकदा आज आपण याला थोडंसं डिस्कस करू. काय करायचं आपल्याला, इंटरफरन्स काय असते स्टडी करायचा आहे. बघा इंटरफरन्स काय असते तो अनेक प्रकारे डिफाइन करतो. पहिल्यांदा ते याला असं म्हणतात जनरली काय, द इफेक्ट ऑफ, कशाचा इफेक्ट आहे बघा, द इफेक्ट ऑफ सुपरपोजिशन, इफेक्ट ऑफ सुपरपोजिशन ऑफ टू और मोर वेव्स, इफेक्ट ऑफ सुपरपोजिशन ऑफ टू और मोर वेव्स इज कॉल्ड, याला आपण काय म्हणू शकतो, इज कॉल्ड इंटरफरन्स. ही एक जनरल साधी डेफिनेशन केली जाते. ठीक आहे. कोणी कोणी याला कसं डिफाइन करतं बघा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नुसार काय इंटरफरन्स जर सांगायचं आहे तर काय सांगते ते की इंटरफरन्स मुळे काय होतं तर ड्यू टू द इंटरफरन्स म्हणजे ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू और मोर वेव्स काय होते, देयर इज रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द एनर्जी. त्या वेव्ह कडं जी बी एनर्जी असेल त्या एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन होतं. तुम्ही म्हणता आता सर कसं रिडिस्ट्रीब्युशन होतं, फॉर एक्झाम्पल लाईट वेव्ह जर असतील तर दोन वेव्ह कंबाईन झाल्या त्यांची सुपरपोजिशन झाली तर काही ठिकाणी लाईट जास्त ब्राईटर बनते, काही ठिकाणी फेंट बनते. मग जिथली लाईट फेंट झाली ती ब्राईटरच्या ठिकाणी ऍडजस्ट झाली म्हणजे तिथं एनर्जीचं कॉन्झर्वेशन होतं बेटा, बट काय होतं एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन होतंय. म्हणून काही काही लोक असं म्हणतात व्हॉट इज द इंटरफरन्स, इट इज द काय असतंय तर इट इज द रिडिस्ट्रीब्युशन, इट इज द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी, इट इज द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी. कशामुळे होतं हे तर इट इज द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी ड्यू टू सुपरपोजिशन. बघा दोन वेव्हच्या सुपरपोजिशन मुळे हे जे एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन होत आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, इंटरफरन्स असं म्हणू शकतो. ठीक आहे. काही काय म्हणतील सुपरपोजिशनचा जो बी इफेक्ट आहे दॅट इज द इंटरफरन्स, त्याला आपण आणखीन काय म्हणू शकतो, इट इज द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द एनर्जी ड्यू टू द सुपरपोजिशन. जसं मी आता तुम्हाला सांगितलं दोन लाईट वेव्ह कंबाईन झाल्या, काही ठिकाणी लाईट जास्त ब्राईटर बनते, काही ठिकाणी फेंट बनते, तिथं रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द लाईट एनर्जी झालं. सिमिलरली इन केस ऑफ द साऊंड वेव्ह, साऊंड वेव्ह मध्ये काय होईल, दोन साऊंड वेव्ह ज्या वेळेस कंबाईन होतील काही ठिकाणी साऊंड लाऊडर बनतो तर काही ठिकाणी साऊंडची इंटेन्सिटी सुद्धा कमी होते, फेंट साऊंड बनतो. हा सुद्धा काय इंटरफरन्सचं लक्षात घ्यायचं. मग इंटरफरन्स मध्ये काय होते तुम्हाला कळाले काय, इट इज द इफेक्ट ऑफ सुपरपोजिशन ऑफ द टू और मोर वेव्स इज कॉल्ड इंटरफरन्स और रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द एनर्जी ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू और मोर वेव्स इज कॉल्ड बघा रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू और मोर वेव्स. दोन किंवा दोन पेक्षा जास्त असू शकतात त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, इंटरफरन्स असं म्हणू शकतो. आता कधी कधी इंटरफरन्सची अतिशय सोपी डेफिनेशन केली जाते. बघा आणखीन इंटरफरन्स कसा डिफाइन करता येतो, काय म्हणता येतं, इट इज द एनहान्समेंट, इट इज द एनहान्समेंट और कॅन्सलेशन, इट इज द एनहान्समेंट और कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. कशामुळं तर ड्यू टू
superposition due to superposition of two or more waves due to two or more waves is called interference असं सुद्धा याला डिफाइन करता येतं. तू म्हणशील बेटा आता सर हे एनहान्समेंट काय असते? एनहान्समेंट काय होती? ऍडिशन होती. कशाची ऍडिशन आहे बघा, एनहान्समेंट म्हणजे ऍडिशन आणि कॅन्सलेशन म्हणजे सबट्रॅक्शन आहे, लक्षात घ्यायचं. एनहान्समेंट और कॅन्सलेशन ऑफ द डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, दोन वेव्ह कंबाईन झाल्या त्यांचं डिस्प्लेसमेंट एक तर आयदर इट गेट ऍडेड और इट गेट सबट्रॅक्टेड. म्हणून एनहान्समेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे एम्प्लिट्यूड इन्क्रीज तरी होईल किंवा डिक्रीज तरी होईल, दॅट इज द इंटरफरन्स असते. आणि हे का होते? This occurs due to the superposition of two or more waves, so it is called as the interference. बघ बेटा, तुझ्या पुढे अशा डिफरंट डेफिनेशन्स आहेत, ह्याच्यातली तुला जी काही योग्य वाटेल ती तू समजून घ्यावीस. फक्त तुला मेन एक समरी इंटरफरन्सची अशी काढायची. इंटरफरन्स मुळे काय होतं, एक तर डिस्प्लेसमेंट कमी किंवा जास्त होतं, त्याला एनहान्समेंट और कॅन्सलेशन ऑफ द डिस्प्लेसमेंट म्हणतो. कालच्या लेक्चर मध्ये आपण स्टडी केलंय, इफ देयर इज इन्क्रीज इन एम्प्लिट्यूड और डिस्प्लेसमेंट देन इट इज नोन एज द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आज सुद्धा आपल्याला त्याला थोडंसं डिटेल मध्ये स्टडी करायचं. ठीक आहे, मग काय होतं, डिस्प्लेसमेंटची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होऊ शकते किंवा देयर इज रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द एनर्जी. साऊंड वेव्हज असतील तर साऊंड एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन असेल, लाईट एनर्जी असेल तर लाईटचं रिडिस्ट्रीब्युशन असेल. ठीक आहे, आलं तुझ्या लक्षात? चल आता तुझ्यासाठी या डिफरंट टाईपच्या डेफिनेशन्स तुला मिळाल्या. आता आपल्याला पर्टिक्युलरली स्टडी करायचंय द इंटरफरन्स इन अ साऊंड वेव्ह. आता आपण हा पहिला भाग क्लिअर केला बेटा, ह्याच्यातला कोणता, की व्हॉट इज द इंटरफरन्स. मग तुझ्या लक्षात आलं इंटरफरन्स इज अ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी. हे सगळ्यात बेस्ट डेफिनेशन आहे किंवा इट इज ऑल्सो नोन एज द एनहान्समेंट और कॅन्सलेशन ऑफ द डिस्प्लेसमेंट. कशामुळं, तर ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ द टू और मोर वेव्स. ओके, चला आता पुढे जायचंय. नाउ वी वांट टू स्टडी द इंटरफरन्स इन अ साऊंड वेव्ह. साऊंड वेव्हज मध्ये इंटरफरन्स कसा ऑकर होतो ते आता आपल्याला डिस्कस करायचंय. बघा आता इंटरफरन्स तर कळाला, मग साऊंड वेव्ह मध्ये सुद्धा परत तेच दोन टाईपचे इंटरफरन्स असतील. कोणते आठवतं बेटा तुला? कालच्या लेक्चर मध्ये आपण स्टडी केलंय. देयर आर टू टाइप्स ऑफ द इंटरफरन्स. फर्स्ट वन इज अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड सेकंड वन इज अ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग आता आपल्याला याला डिस्कस करायचंय की साऊंड वेव्ह मध्ये हा इंटरफरन्स कसा होतोय. फर्स्ट ऑफ ऑल वी विल टॉक अबाउट द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओके, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स नावातच आहे त्याच्या. बघा ते काय करतंय, वेव्हला कन्स्ट्रक्ट करतं, लक्षात घ्या. आणि वेव्ह कधी कन्स्ट्रक्ट होईल, ज्यावेळेस दोन्ही वेव्हज इन फेज येतील. जाऊ द्या, याला डिटेल थोड्या वेळाने बोलू आपण. ही जी फर्स्ट टाइप आहे आपण काल स्टडी केलेली, दॅट इज द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि सेकंड टाइप जी होती आपल्याकडे ती होती डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. अशा काल आपण इंटरफरन्सच्या दोन टाइप स्टडी केल्या. मग आता आपल्याला स्टडी करायचं की साऊंड वेव्हज मध्ये हे दोन इंटरफरन्स कसे ऑकर होतात. ठीक आहे, चला एक एकाला डिस्कस करू आपण. पहिल्यांदा आपण बोलू कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बद्दल. काल आपण असं म्हटलं होतं, व्हेन टू ऑर मोर वेव्हज अराइव्ह ॲट ए पॉइंट इन फेज. दोन वेव्ह जर एका पॉइंटला इन फेज मध्ये आले. बेटा आता काल तुला कळालं नसेल की वेव्हज इन फेज येणं म्हणजे काय, तर तुला आपण काल पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. इन फेज मीन्स व्हॉट, जर का ट्रान्सवर्स वेव्हज असतील तर काय असेल, क्रेस्ट क्रेस्ट मध्ये मिक्सअप होत असेल आणि ट्रप ट्रपला कोइन्साइड असेल, देन वेव्हज आर कॉल्ड काय होत्या, इन फेज मध्ये आल्या अशा म्हणू शकतो. आता इन केस ऑफ द साऊंड वेव्हज काय असतंय, व्हेनेवर साऊंड वेव्हज आर ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम देन दॅट मीडियम गेट डिवाइडेड इनटू द टू पार्ट. some part is compression and other part is a rarefaction. मग हे असे अल्टरनेट कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन एनर्जीला पुढे प्रोपोगेट करायला असतात. ठीक आहे, मग आता साऊंड वेव्हज इन फेज मध्ये कधी म्हणता येईल, ज्यावेळेस compression due to first wave is coincide with the compression due to the second wave. Similarly, when rarefaction due to first wave is coincide with the rarefaction due to the other wave, then we can say these two waves are in phase. मग लक्षात घे बेटा, वेव्हज इन फेज असणं म्हणजे काय होणं, एका वेव्हचं कॉम्प्रेशन दुसऱ्या वेव्हच्या कॉम्प्रेशनला कोइन्साइड होईल, एका वेव्हचं रेरिफॅक्शन दुसऱ्या वेव्हच्या रेरिफॅक्शनला कोइन्साइड होईल. मग आपल्याला बघायचं की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी ऑकर होईल, काय होईल, आपण असं म्हणू व्हेन टू ऑर मोर साऊंड वेव्हज अराइव्ह ॲट ए पॉइंट इन फेज. इन फेज म्हणजे काय तुला लक्षात घ्यायचं बेटा, काय हे जे कॉम्प्रेशन आहे हे कॉम्प्रेशन आणि दुसऱ्या वेव्हचं सुद्धा कॉम्प्रेशन हे कसे असतील, दे आर कोइन्साइड, ते एकमेकावरती ओव्हरलॅप होत असतील.
किंवा और दुसरं काय होत असते, इट इज द रेरिफॅक्शन, इट कोइन्साइड्स विथ द रेरिफॅक्शन. बघा कॉम्प्रेशन कॉम्प्रेशनला कोइन्साइड होईल किंवा रेरिफॅक्शन ला कोइन्साइड होईल. मग ज्यावेळेस वेव्स अशा इन फेज येतील, whenever two sound waves arrive at a point of medium in phase, then that time resultant displacement at that point becomes maximum. का मॅक्सिमम होतं बेटा, कारण काय होईलय, कॉम्प्रेशन कॉम्प्रेशनला कोइन्साइड होईल. म्हणजेच काय होईल, पार्टिकल वेलॉसिटी दोन्ही भागातली कशी अलॉंग द सेम डायरेक्शन आहे. म्हणजे बोथ द पार्टिकल वेलॉसिटी वेक्टर्स आर अलॉंग सेम डायरेक्शन अँड हेन्स दे गेट डायरेक्टली ऍडेड. तिथं काय होईल, त्यांची ऍडिशन होईल. म्हणून आपण असं म्हणतो, when two or more sound waves arrive at a point of medium simultaneously in phase. In phase means what? Compression of first wave coincide with the compression due to other wave. असं झालं की काय होतंय, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, त्याला आपण अँप्लिट्यूड असं सुद्धा म्हणू शकतो. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऍट दॅट पॉइंट बिकम्स काय होतं बेटा, मॅक्सिमम होतं. का मॅक्सिमम होतं, कारण इन फेज आल्या की दोन्ही डिस्प्लेसमेंट आर अलॉंग सेम डायरेक्शन. दोन्ही मधली पार्टिकल वेलॉसिटी एकाच डायरेक्शन आहे, म्हणून तिथं डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम होते. अँड ड्यू टू दिस रिझन काय होतं, तिथली अँप्लिट्यूड ऑर डिस्प्लेसमेंट बिकम्स मॅक्सिमम. अँड सच टाइप ऑफ इंटरफरन्स इज नोन ॲज द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. बेटा तुला उद्यापासून याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे, त्यावेळेस तुला लक्षात ठेवायचंय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची कंडिशन काय असते. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची मेन कंडिशन काय बेटा, तर म्हणतात टू वेव्ह शुड बी इन फेज. दोन्ही वेव्हज इन फेज मध्ये असतील. आता मॅथमॅटिकली तुला कसं सांगता येईल, दोन वेव्हज इन फेज आहेत म्हणजे काय, इकडे बघ. आता मी तुझ्यासाठी इथे एक डायग्राम काढायला, इमॅजिन कर. मी आधी ट्रान्सव्हर्स वेव्हच्या सहाय्याने तुला समजून सांगतो. मी या दोन वेव्हज घेतल्यात अशा या टाईपच्या, ठीक आहे बेटा. याला क्रेस्ट म्हणतो आपण आणि हे ट्रप आहे. परत हे क्रेस्ट आहे आणि हे ट्रप आहे. हे दुसऱ्या वेव्हचं क्रेस्ट आहे, हे त्याचं ट्रप आहे, हे क्रेस्ट आहे आणि परत हे ट्रप आहे. आता ह्या दोन वेव्ह कंबाईन कशा करायच्या बेटा, ते आपल्या मनावरती. त्या एकत्र कशा आणायच्या, इमॅजिन कर. या फर्स्ट वेव्हचं क्रेस्ट या फर्स्ट वेव्हच्या क्रेस्ट मध्ये मॅच झालं तरी सुद्धा आपण म्हणतो या वेव्ह कशा येतात, इन फेज आहे. जर चुकून हे फर्स्ट आणि हे सेकंड हे दोघं एकमेकात ऍड झाले तरी सुद्धा आपण म्हणतो वेव्हज इन फेज आहे. बेटा आणखी तिसरं जरी पुढे असलं क्रेस्ट, हे जरी फर्स्ट मध्ये मॅच झालं तरी आपण म्हणू शकतो वेव्ह कशा येतात, इन फेज आहे. म्हणजे इन फेज ची मॅथमॅटिकल कंडिशन काय, क्रेस्ट क्रेस्ट मध्ये ऍड झालं पाहिजे. हे मॅथमॅटिकली कसं सांगता येईल बघ. आता ह्या क्रेस्ट पासून दुसऱ्या क्रेस्ट डिस्टन्स एवढं किती असते, लॅम्बडा असते. मग इथला दोन वेव्ह मधला पाथ डिफरन्स किती असा, हा ज्यावेळेस मॅच होईल त्यावेळेस पाथ डिफरन्स 0चा आहे. हा आणि हा ज्यावेळेस मॅच होईल त्यावेळेस पाथ डिफरन्स लॅम्बडाचा आहे. आणि हा मॅच होईल त्यावेळेस पाथ डिफरन्स 3 लॅम्बडाचा आहे. ऍक्च्युली तुला हे वेव्ह ऑप्टिक्स मध्ये पुन्हा नंतर डिटेल स्टडी करायचंय. बट ज्यावेळेस आपण या प्रॉब्लेम मधले एमसीक्यू सॉल्व्ह करू उद्यापासून, त्यावेळेस तुला हे कंडिशन विचारली जाऊ शकते. मग तुला लक्षात ठेवायचंय वेव्ह इन फेज असण्यासाठी कंडिशन बघ बेटा. पाथ डिफरन्सची कंडिशन काय, पाथ डिफरन्स किती असावा, 0 असावा, लॅम्बडा असावा किंवा 2 लॅम्बडा असावा, असं डॉट डॉट असू शकतं. यालाच तू असं सुद्धा लिहू शकतोस काय, शेवटी हे एन लॅम्बडा येईल तर एन लॅम्बडा, एन ची व्हॅल्यू काय 0 1 2 डॉट 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 असं घेऊ शकतोस तू, ठीक आहे. मग बघ बेटा आता हा पाथ डिफरन्स एवढा असावा, यालाच तू असं पण लिहू शकतो 2n मल्टिप्लाइड बाय लॅम्बडा बाय 2. हे 2n का आणलं मी, कारण हा इवन नंबर बनवायचा आहे. इवन मल्टिपल ऑफ द लॅम्बडा बाय 2 हा पाथ डिफरन्स आला, ठीक आहे. आता राहिला प्रश्न काय, फेज डिफरन्स कसा सांगावा. वेव्ह इन फेज असण्यासाठी फेज डिफरन्स कसा आहे, सिंपल आहे बेटा. बघ हे याला मॅच झालं की फेज डिफरन्स 0. आता बघ तुला माहिती पाथ डिफरन्स ऑफ दिस लॅम्बडा करस्पॉन्ड्स टू फेज डिफरन्स ऑफ कितीचा असतो, 2 पाय रेडियनचा असतो. मग काय 0 येईल, 2 पाय येईल, 4 पाय येईल. हे जर का असे फेज डिफरन्स ऍडजस्ट झाले तर फेज डिफरन्स 0, 4 पाय, 6 पाय, डॉट 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 असा असला तरी चालणार आहे आपल्याला. म्हणजे काय लिहितं, 2 पायचा कसा आहे इवन मल्टिपल आहे लक्षात घ्यायचं, किंवा 2 मल्टिप्लाइड बाय, याला आपण असं म्हणू शकतो, याला कसं आहे इवन मल्टिपल ऑफ द पाय, याला आपण असं म्हणू शकतो शेवटी n पाय असं म्हणू शकतो आपण, ठीक आहे. 2 4 किंवा 2n पाय असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला, 2n पाय असं पण म्हणू शकतो. म्हणजे
2n मल्टिपल ऑफ द पाय, म्हणजे इवन मल्टिपल ऑफ पाय असावं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, ऑड मल्टिपल चालणार नाही. इवन म्हणजे कसा असावा, आता या n च्या व्हॅल्यू आपल्याला काय काय घेता येतील, 0 घेऊ शकतोस तू किंवा 1 2 3 अशा घेतल्या तरी चालतात. म्हणजे इवन मल्टिपल ऑफ द पाय असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 पाथ डिफरन्स असावा आणि फेज डिफरन्स कितीचा आहे, इवन मल्टिपल ऑफ द पाय. ही झाली कंडिशन फॉर द, कुणासाठी झाली, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी. मग आता तुला तर या चॅप्टर मध्ये विचारणार नाहीत बेटा, पण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये तुला नक्की याच्यावरती एमसीक्यूज असतात. मग तिथं पण शिकायचंय आणि इथं पण शिकायचंय. तर ह्या पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सच्या कंडिशन अशा असतील. हे जरी क्रेस्ट स्ट्रोक असले तरी ह्यालाच तू कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन समजून सेम कंडिशन तू अप्लाय करू शकतो. ठीक आहे, तुला कळालं आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय असतंय. चल बेटा, आता आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कडे जायचंय. ह्या फेज डिफरन्सला आपण नंतर लिहून ठेवू थोडस. बघा, आता हे जर तुला कळालं असेल, त्याच्या बरोबर इथं अपोजिट असेल. काय असेल, ह्या डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये दोन वेव्ह काय असतील, आउट ऑफ फेज असतील किंवा इन अपोजिट फेज असतील असं सुद्धा म्हणतात. आउट ऑफ फेज किंवा अपोजिट फेज कशाला म्हणायचं, पहिल्या वेव्हचं क्रेस्ट दुसरीच्या ट्रफला मॅच होणं किंवा पहिल्या वेव्हचं कॉम्प्रेशन दुसऱ्या वेव्हच्या रेरिफॅक्शनला मॅच होणं. याच्यामुळे होईल काय, त्या पॉइंटचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय होईल, डिक्रीज होईल. का होईल बेटा, कारण पार्टिकल वेलोसिटी तर अपोजिट डायरेक्शन असेलच, बट डिस्प्लेसमेंट सुद्धा अपोजिट डायरेक्शन आहे. ठीक आहे, डिस्प्लेसमेंटला विचारात घेतो. जर का काय होईल, कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन मॅच झाले किंवा क्रेस्ट आणि ट्रफ मॅच झाले तर डिस्प्लेसमेंट अपोजिट इन डायरेक्शन येतं. मग आता बरोबर याला काय होतं याच्यामध्ये, तर याची कशाची होती क्रॉसिंग, हे कॉम्प्रेशन ऑफ फर्स्ट वेव्ह कोइन्साइड विथ द काय, द रेरिफॅक्शन ड्यू टू द सेकंड वेव्ह अँड वाइस वर्सा असं म्हणू शकतो आपण. याच्या उलट मॅच होईल आणि असं झाल्यामुळं काय होईल तिथं, तर इथली कंडिशन सांगायची तुला, डिस्प्लेसमेंट किंवा अँप्लिट्यूड तिथलीची काय असेल, डिस्प्लेसमेंट और अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह बिकम्स काय, मिनिमम बनते, कमीत कमी बनते. कारण काय, तिथे अँप्लिट्यूडची देयर इज सबट्रॅक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट होते. मग तिथं मिनिमम अँप्लिट्यूड किंवा डिस्प्लेसमेंट झालं, देन इट इज नोन ॲज द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे, तुझ्या लक्षात आले आता कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्हच्या काय कंडिशन्स आहेत ते. ठीक आहे, आता आपण मॅथमॅटिकल कंडिशन आउट ऑफ फेजला काय म्हणता येईल, मग अशी पाथ डिफरन्स कितीचा होता, लॅम्बडाचा होता. आता काय असेल, लॅम्बडा बाय 2 चा येईल किंवा 3 लॅम्बडा बाय 2 येईल किंवा 5 लॅम्बडा बाय 2 येईल. असा पाथ डिफरन्स आपल्याला काढता येऊ शकतो. कारण मग अशी सांगितल्यासारखं जर मी इथं डायग्राम काढायची ठरवली बेटा या टाइपनं अशी, आणि ही दुसरी वेव्ह आहे या टाइपनं, पुन्हा एकदा आपण ट्रान्सव्हर्स वेव्हच्या सहाय्याने समजून घेऊ. तुला काय करायचंय, हा जो क्रेस्ट आहे हा या ट्रफ मध्ये ऍड करायचा आहे. कारण वेव्ह कशा आणायच्या, आउट ऑफ फेज आणायच्या. मग बेटा एवढा विचार कर, हे एवढं डिस्टन्स किती आहे, लॅम्बडा बाय 2, एक ऑसिलेशनच्या अर्ध डिस्टन्स आहे हा, एवढा पाथ डिफरन्स आहे. किती झाला तो, लॅम्बडा बाय 2 झाला. म्हणून तू याच्यासाठी जी कंडिशन आहे ती कशी सांगशील, मी इथं लिहून ठेवतो. काय, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाथ डिफरन्स काय असेल, लॅम्बडा बाय 2 पुन्हा 3 लॅम्बडा बाय 2 5 लॅम्बडा बाय 2, याला डॉट 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 असं म्हणता येईल. याला आपण 2n-1 लॅम्बडा बाय 2 असं सुद्धा लिहू शकतो किंवा 2n प्लस लॅम्बडा 1 बाय 2 असं सुद्धा लिहू शकतो. पण मायनस घेतलं तर n शुड बी, n कुठून स्टार्ट करायचं आहे, 1 2 3 डॉट 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 असं स्टार्ट करू शकतो. यालाच म्हणायचं ओके. मग अशी इवन होता, आता ऑड मल्टिपल ऑफ द लॅम्बडा बाय 2. पुन्हा बघ बेटा, आता काय करायचंय तुला, फेज डिफरन्स कडे जायचंय. हा पाथ डिफरन्स ऑफ लॅम्बडा बाय 2 करस्पॉन्ड्स टू फेज डिफरन्स ऑफ पाय रेडियन. म्हणजे दोन्ही मधला आता तुला जर फेज डिफरन्स सांगायला सांगितला, आता ऍक्च्युअली हे या चॅप्टरचं काम नाही, हे कुठं डिटेल घेणार आहेत आपण, वेव्ह ऑप्टिक्स मध्ये. पण तोपर्यंत तुला ओझरती आयडिया घ्यायची, कारण उद्या आपल्याला ह्याचे काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. फेज डिफरन्स किती येईल, एक बेटा, एक तर हा पाय असेल, पुन्हा हा 2 पाय इन्क्रीज केला तर 3 पाय 5 पाय डॉट डॉट डॉट. कसं लिहिता गेला तुला, आता हा ऑड मल्टिपल ऑफ पाय आहे बेटा, तर मग काय लिहू शकतो त्याला, 2n-पाय असं सुद्धा लिहिता येईल. याला ऑड मल्टिपल ऑफ पाय म्हणायचं. आणि यांच्या व्हॅल्यू तुझ्या काय काय असायला पाहिजेत, यांच्या व्हॅल्यू पुन्हा परत 1 पासून जर स्टार्ट केल्या तर 2-1 किती आल्या, पाय. तर ऍक्च्युअली आपल्याला हे किती, n जर 0 घेतला, n जर 0 घेतला, हे 2n+1 असं घेतो मी. इथं n जर 0 घेतला तर काय येईल, इथं पाय येईल. किंवा आपल्याला जर 0 आणायचं असेल त्याला, हे 2n-1 घेतल्यास पहा फेज डिफरन्स कितीचा आहे, पाय बाय 2 चा असायला पाहिजे आपल्याला. हे 2n-1
इंटू पाय 2n-1 इंटू पाय असेल तर n जर काय पुट केला आपण 1 पुट करू 2 पुट करू 1 पुट केला तर 2-1 इंटू पाय. ठीक आहे. तर पाय रेडियन्स आहे इथं 1 पासून व्हॅल्यू स्टार्ट करा 1 2 3 4 5 असं लिहू शकतो आपण. ठीक आहे. तर बघा असे इंटरफरन्स दोन प्रकारचे पाहिले आपण साऊंड वेव्स मध्ये. फर्स्ट वन इज अ कन्स्ट्रक्टिव्ह आणि दुसरा होता डिस्ट्रक्टिव्ह. ह्या कंडिशन्स मी पुन्हा एकदा तुम्हाला परत नंतर लिहून देणार आहे, पण सध्याला याच्यावरून तुम्ही समजून घेऊ शकता का क्रेस्ट ट्रफ मध्ये मॅच करायचे तर काय असेल इथं या दोघात पाथ डिफरन्स लॅम्डाचा आहे तर फेज डिफरन्स कितीचा आहे पायचा आहे, कारण लॅम्डा करस्पॉन्ड्स टू 2 पाय असते. पाथ डिफरन्स ऑफ लॅम्डा करस्पॉन्ड्स टू फेज डिफरन्स ऑफ 2 पाय रेडियन. मग त्याच्यावरून आपल्याला हे समजून घ्यायचंय. ठीक आहे. चला आता आपल्याला एकदा ह्याच्या मॅथमॅटिकल कंडिशन्स नोट करायच्या. प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यावा उद्याच्या एक्झाम्पल्स मधला, म्हणून आपल्याला फक्त मॅथमॅटिकल कंडिशन नोट करायच्या. म्हणून तुम्ही मुद्दामून हे 2 पॉइंट नोट करून टाका. बघा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी काय काय कंडिशन आहेत. कन्स्ट्रक्टिव्ह साठी इंटरफरन्स काय ते पहिल्यांदा मी काढायला लागलोय पाथ डिफरन्स. आपण पाहिलं पहा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी दोन वेव्ह मधला पाथ डिफरन्स किती किती असायला पाहिजे तर पाथ डिफरन्स 0 असाव किंवा लॅम्डा असाव किंवा 2 लॅम्डा असाव किंवा 3 लॅम्डा असेल डॉट डॉट डॉट. यालाच आपण n लॅम्डा लिहितो. यालाच आपण 2n मल्टिप्लाइड बाय लॅम्डा बाय 2 असं लिहू शकतो. काय केलं इथं मी 2 न मल्टिप्लाय केलंय 2 न डिवाइड केलंय. मग हे 2n आलं की बेटा याला असं म्हणायचं काय E1 मल्टिपल ऑफ द लॅम्डा बाय 2. ही झाली पाथ डिफरन्सची. आणि फेज डिफरन्सची कंडिशन जर तुम्हाला विचारित असतील तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे फेज डिफरन्स कितीचा पाहिजे होता. एक तर बघा पहिल्यांदा क्रेस्ट क्रेस्ट मॅच होण्यासाठी 0 ला, पुढचं क्रेस्ट आणायचंय म्हणजे लॅम्डा एवढ्या अंतरानं पुढचं क्रेस्ट येणार आहे म्हणजे कितीचा 2 पाय रेडियनचा. का कारण बघा हे इथलं जे आहे 0 साठी 0. आता लॅम्डा एवढ्या डिस्टन्स साठी फेज कितीचा गरजेचा आहे 2 पायचा. पुन्हा बघा हे 2 लॅम्डा साठी कितीचा गरजेचा आहे 4 पायचा. असं करत करत हे डॉट डॉट येईल. मग याला आपण काय करतो आता शेवटी तो काय याला असं लिहू शकतो 2n मल्टिपल ऑफ पाय म्हणजे E1 मल्टिपल ऑफ द पाय असं सुद्धा लिहू शकतो आपण. ठीक आहे. सो दिस इज द कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. बेटा बरोबर याच्या अपोजिट तुला इकडे लक्षात घ्यायचं आहे. आता दुसरी टाइप कोणती पाहिली आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होता. याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायचंय ए मीन्स काय कंडिशन फॉर द पाथ डिफरन्स. कंडिशन ऑफ पाथ डिफरन्स फॉर द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय असेल याच्या अपोजिट असेल. पाथ डिफरन्स कितीचा गरजेचा होता बेटा पहिला लॅम्डा बाय 2 चा, पुन्हा 3 लॅम्डा बाय 2 चा, पुन्हा 5 लॅम्डा बाय 2 चा असं डॉट डॉट डॉट. याला आपण असं लिहितो 2n-1 लॅम्डा बाय 2 आणि n ची व्हॅल्यू बघ बेटा ही पहिली व्हॅल्यू लॅम्डा बाय 2 आणायची तर n आपल्याला कंपल्सरी 1 पुट करावं लागेल. तर 1 2 3 आणि डॉट डॉट डॉट. तू म्हणशील सर मला हे कळलं ना तुम्ही काय म्हणाला ते बघ ऐकशील. मी जर n 1 पुट केला तर काय मिळाले 2 into 1 1 2 minus 1 मीन्स काय 1 into लॅम्डा बाय 2 पहिली व्हॅल्यू मिळते बेटा. आता पुढची पुट करून बघ 2 पुट करतो मी इथं 2 into 2 4 असतील 4 minus 1 3. सो 3 लॅम्डा बाय 2 बरोबर दुसरी व्हॅल्यू मिळाली. ह्या अशा कंडिशन्स ऍडजस्ट केलेल्या असतात. मग 2n-1 आलं की याला आपण काय म्हणतो ऑड मल्टिपल ऑफ द लॅम्डा बाय 2 असं म्हणतो. ठीक आहे. बघ बेटा मग आता फेज डिफरन्सची कंडिशन काय. फेज डिफरन्स कसा असायला पाहिजे दोन वेव्ह मध्ये कसा आहे तुला फक्त विचार करायचा. लॅम्डा बाय 2 ला फेज किती येतो लॅम्डाला किती असते 2 पाय रेडियन. सो लॅम्डा बाय 2 ला पाय असेल 3 लॅम्डा बाय 2 ला 3 पाय असेल. हे लॅम्डा बाय 2 च्या ठिकाणी फक्त पाय पुट करायचा. ठीक आहे. लॅम्डा बाय 2 म्हणजे पाय ओके 3 जशाच तसे लॅम्डा बाय 2 म्हणजे पाय. परत पुढे काय येणार हे 5 पाय डॉट 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 7 पाय आणि पुन्हा आपण याला असं लिहू शकतो कंडिशन 2n-1 into पाय असं लिहिता येईल. आणि पुन्हा n ची व्हॅल्यू काय घ्यायची पहिल्यांदा फेज डिफरन्स कितीचा लागत होता पाय रेडियनचा. मग हा जर पाय राहायचा असेल तर n आपल्याला कंपल्सरी 1 पुट करावं लागेल. तर 1 2 3 डॉट 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 असं येऊ शकते. ठीक आहे. ह्या झाल्या कंडिशन्स कुणासाठी कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह. बेटा याच्यावर तुम्हाला एक सिंपल प्रॉब्लेम विचारू शकते. कसा तुम्हाला सांगते 2 साऊंड वेव्हज आहेत त्या कंबाईन व्हायला त्यांच्यात पाथ डिफरन्स एवढा आहे तर लाऊड साऊंड येईल का फेंट साऊंड येईल. जिथं लाऊड साऊंड येईल तिथं काय असेल कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग तुम्हाला फक्त बघायचंय पाथ डिफरन्स कसला ऑड मल्टिपल येतो का इव्हन मल्टिपल. उद्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पाहू याला, पण सध्याला लक्षात घ्या या कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या कंडिशन्स आहेत.
ह्या नोट करायच्यात बेटा तुम्हाला, ठीक आहे. चला हे नोट करून ठेवा, पुढे जाऊ आपण आता. बघा आपल्या आजच्या लेक्चरचं मेन इंटेन्शन काय होतं बेटा, की साऊंड वेव्ह मधला इंटरफरन्स स्टडी करायचा आहे. आपण बघितलं की साऊंड वेव्ह मध्ये इंटरफरन्स कसा ऑकर होतो आणि त्याच्या दोन टाइप्स कोणत्या होत्या, त्याच्या मॅथमॅटिकल कंडिशन्स काय फॉर कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओके, आता तुम्ही मला असं म्हणताल सर साऊंड वेव्ह किंवा साऊंड मधला इंटरफरन्स खराच असतो का, प्रॅक्टिकली आपल्याला तो दाखवता येतो का, तर बेटा बिलकुल दाखवता येतो. एक क्विन्स ट्यूब एक्सपेरिमेंट आहे जो की इंटरफरन्स इन साऊंड वेव्ह प्रूव्ह करतो, लक्षात घ्यायचं. हा इंटरफरन्स आपल्याला थोडक्यात आता बघायचा आहे. बघा एक तर आता इंटरफरन्सची आयडिया चांगली लक्षात ठेवा. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी ऑकर झाला, ज्यावेळेस पाथ डिफरन्स 0, लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा डॉट डॉट होता, म्हणजेच इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 होता. आणि डिस्ट्रक्टिव्ह कसा होता, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. मग तुमचा आता क्वेश्चन असेल सर आम्हाला एकदा दाखवाच एक्सपेरिमेंटली हे शक्य आहे का की साऊंड वेव्ह मध्ये खरंच इंटरफरन्स ऑकर होतो. बघ बेटा क्विन्स ट्यूब एक्सपेरिमेंट आहे, त्या एक्सपेरिमेंटनं या क्विन्स ट्यूब एक्सपेरिमेंटनं आपल्याला प्रूव्ह केलं होतं की काय, की साऊंड वेव्हज मध्ये इंटरफरन्स खराच असतो. बघ बेटा कसा एक्सपेरिमेंट होता हे मी आधी तुला इथे ॲपॅरेटस काढून दाखवलंय. ह्या क्विन्स ट्यूब एक्सपेरिमेंट मध्ये दोन यू शेप्ड ट्यूब्स होत्या, लक्षात घ्यायचं. ह्या दोन यू शेप्ड ट्यूब्स कशा येतात, दे कॅन बी फिटेड इनसाइड, एकमेकाच्या आतमध्ये त्या फिट करता येऊ शकत होत्या. मी आता इथं थोडंसं हे ॲपॅरेटस काढायला तुला लक्ष द्यायचं जरा. हे क्विन्स ट्यूब एक्सपेरिमेंटचं ॲपॅरेटस कसं होतं, ह्या यू शेप्ड ट्यूब होत्या अशा, इथं दोन दोन ट्यूब्स असतील. मी याला काहीतरी पुन्हा नंतर नाव देतो. आणि इकडे जी दुसरी ट्यूब आहे इट कॅन बी फिटेड इनसाइड दिस ट्यूब, या ट्यूबच्या आतमध्ये ती फिट करता येऊ शकत होती. म्हणजे या टाइपची दुसरी ट्यूब याच्यामध्ये होती ऍडजस्टेबल, तिचा सुद्धा शेप कसा आहे, यू शेपडच आहे, यू आकाराचीच होती ही सुद्धा. ही दुसरी यू ट्यूब होती इकडली, ठीक आहे. तर अशा या दोन टाइपच्या यू ट्यूब होत्या. ही पहिली जी यू ट्यूब आहे याला दोन ओपनिंग होत्या, एक इथं या पॉइंटला आपण ए म्हणू, अँड अदर ओपनिंग इज ऍट पॉइंट बी, इथं दुसरी ओपनिंग होती, ठीक आहे. बघा आता मी याला नाव असं देतो, ही जी इकडली यू ट्यूब आहे याला पी क्यू आणि आर असं नाव देतो. आणि ह्याला इकडल्या युट्यूबला मी एक्स वाय आणि झेड असं म्हणतो, ठीक आहे. इथं दोन दोन युट्यूब आहेत, एक पी क्यू आर आणि दुसरी एक्स वाय झेड. म्हणून तुम्हाला याचं कन्स्ट्रक्शन आता आपल्या ह्या नवीन सिलेबस मध्ये हा एक्सपेरिमेंट नाहीये, पण ओल्ड सिलेबसला होता. फक्त तुम्हाला कळाव की इंटरफरन्स साऊंड वेव्ह मधला कसा ऑकर होतो, कारण आपल्याला आर्टिकल बीट फॉर्मेशन पुढे स्टडी करायचं, ते जरा जरा याच्यावरती डिपेंड आहे. म्हणून मी हा एक्सपेरिमेंट मुद्दाम सांगायला. बघा आता ही जी ट्यूब आहे ह्या ट्यूबला आता बघा इथं किती ट्यूब आहेत, दोन ट्यूब आहेत. कोणत्या कोणत्या आहेत, तर दोन ट्यूब झाले, एक पी क्यू आर आणि दुसरी होती एक्स वाय झेड. अशा ह्या दोन यू शेप्ड ट्यूब्स आहेत. म्हणून तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, दिस क्विन्स ट्यूब एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ द टू यू शेप्ड ट्यूब्स, दॅट इज द कोणत्या, बघा ही पी क्यू आर आणि एक्स वाय झेड अशा ह्या दोन ट्यूब झाल्या, ठीक आहे. कळालं तुम्हाला. पुन्हा काय लक्षात घ्यायचंय, ही जी पी क्यू आर यू शेप्ड ट्यूब आहे बेटा याला दोन ओपनिंग आहे, एक कुठे आहे ए ला अँड अदर ओपनिंग इज ऍट द पी. पुन्हा तुम्हाला लक्षात ठेवायचंय ओपनिंग ए ला काय ठेवतात, तर इथं काय एखादा साऊंडचा सोर्स ठेवला जातो, जसा व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क असेल किंवा एखादं घड्याळ इथं प्लेस केलेलं असेल, ठीक आहे. याला म्हणायचं सोर्स ऑफ द साऊंड. सोर्स ऑफ द साऊंड इज केप्ट ऍट द ओपनिंग ए. आणि दुसरं जे बी ओपनिंग आहे का बेटा, तिथून आपल्याला साऊंड ऐकायचा आहे. म्हणजे इथं कोण आहे, एअर ऑफ द लिस्नर इज सिच्युएटेड ऍट पॉइंट बी. तुम्ही म्हणता सर कान कसा काढून ठेवायचा, कान काढून ठेवायचा नाही, तिथं काही ना काही डिटेक्टर असेल जो की साऊंडला डिटेक्ट करेल. मग काय करायचं बेटा, आपल्याला या ए ओपनिंगला साऊंड प्रोड्यूस करायचा आहे आणि तो कुठून ऐकायचा आहे, तो बी ओपनिंगला ऐकायचा आहे. इथं बी ला लिसन करायचं, लक्षात घ्यायचं, ठीक आहे. मग हे होतं एक्सपेरिमेंटल सेटअप. बघा याची काहीतरी रेडियस 2 सेंटीमीटरच्या नियर अबाउट या ट्यूबच्या रेडियस असतात, ते इम्पॉर्टंट नाही. आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, फक्त दिस क्विन्स ट्यूब एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ द टू यू शेप्ड ट्यूब्स दॅट पी क्यू आर अँड एक्स वाय झेड. These two tubes can be fitted inside the each other, एकमेकाच्या आतमध्ये फिट करू शकतो. बघा PQR has two opening, one at A and other at the B. At opening A, source of the sound is placed and at the opening B, ear of the listener is situated. Okay. मग चला आता इथं साऊंड प्रोड्यूस करणार आहे आणि इथून आपल्याला ऐकायचं आहे.
मग आता या लोकांनी एक्सपेरिमेंट कसा केला बघा. तुम्हाला आता ह्या दोन ट्यूब तर कळाल्यात, कोणत्या, PQR आणि दुसरी XYZ. बघा बेटा काय करता येतं या एक्सपेरिमेंट मध्ये, काय सुविधा होती. ही जी ट्यूब आहे त्या ट्यूबला काय पुल्ड आउट किंवा पुश्ड इन, ही ट्यूब तुम्ही आत सुद्धा ढकलू शकता किंवा बाहेर सुद्धा ढकलू शकता. म्हणजे तुम्हाला जे हे डिस्टन्स आहे XYZ, हे डिस्टन्स कसं होतं, इट इज ऍडजस्टेबल. तुम्ही तुमच्या सोयीनं या डिस्टन्सला ऍडजस्ट करू शकता. काय ऍडजस्ट करायचंय, कारण इकडून येणाऱ्या वेव्हनं किती पाथ कव्हर केला आणि इकडनं येणाऱ्या त्या XYZ आर्म मधून आलेल्या वेव्ह आणि PQR मधून आलेल्या वेव्ह यांच्यात पाथ डिफरन्स आपल्याला ऍडजस्ट करता आला पाहिजे. ठीक आहे. बघा मग आता एक्सपेरिमेंट ह्यांनी कसा कसा केला. इनिशियली बघा या एक्सपेरिमेंटची फर्स्ट स्टेज अशी होती. काय केलं त्यांनी, या दोन्ही पाथ लेनचं डिस्टन्स असं ऍडजस्ट केलं की इकडून येणाऱ्या वेव्स आणि इकडून येणाऱ्या वेव्स ह्याच्यामधला पाथ डिफरन्स 0 आला. बघा आता यांचं नीट बघायचं, ह्यांनी काय कंडिशन केली आणि त्यांचं ऑब्झर्वेशन काय होतं. याच्यावरून आपल्याला शेवटी हा इंटरफरन्स आढळतो का नाही हे कळणार आहे. बघा पहिली कंडिशन काय होती, तर ह्यांनी जो पाथ डिफरन्स आहे या दोन्ही मधला, हा पाथ डिफरन्स 0 केला. तुम्ही म्हणता सर कसा पाथ डिफरन्स 0 करायचा, बघा ना, इथून येणाऱ्या वेव्हला एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे आणि या आर्म मधून इकडून ज्या वेव्हज यायल्या त्यांना सुद्धा काहीतरी डिस्टन्स कव्हर करायचंय. मग इकडून येणाराचं डिस्टन्स किती कव्हर करायचं हे आपल्या मनावरती होतं, लक्षात घ्यायचं. म्हणून त्यांनी सुरुवातीला इकडल्या मार्गाने येणाऱ्या वेव्स आणि या आर्म मधून येणाऱ्या वेव्स ह्याच्यातला पाथ डिफरन्स किती मेंटेन केला, 0 मेंटेन केला. मग तुम्हाला बघायचं की त्यांनी काय ऑब्झर्व केलं. त्यांनी असं ऑब्झर्व आलं, काय झाला तर लाऊड साऊंड आपल्याला ऐकायला भेटलं. लक्षात घ्या, इथून जो बी ऐकायला होता लिसनर तो काय झाला, त्याला लाऊड साऊंड ऐकायला भेटला. ठीक आहे. बघा आता मग हे पहिलं ऑब्झर्वेशन होतं काय, when path difference between these two waves is adjusted 0 then loud sound can be listened. इथं मोठाच्या मोठा आवाज आपल्याला ऐकायला आला. ठीक आहे. बघा आता पुढे एक्सपेरिमेंट मधली पुढची स्टेप काय होती. काय केलं यांनी, हे जे इकडलं आर्म युट्यूबचं त्याला बाहेर पुश केलं बेटा, इकडं ओढायला सुरुवात केलं. त्यांचं लक्ष कशावरती होतं, या आर्मला बाहेर पुश करायचं आणि त्याच वेळेस इथून आवाज ऐकायचा. तर त्यांच्या असं लक्षात आलं की तुम्ही याला जसं जसं बाहेर पुश करता तसं तसं काय होता, इथून येणाऱ्या आवाजाची इंटेन्सिटी साऊंड हळूहळू हळू काय झाला, छोटा झाला. लक्षात घ्यायचं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं ज्यावेळेस हा पाथ डिफरन्स किती झाला, when this path difference is equal to λ/2. λ/2 म्हणजे काय, इथून तयार झालेल्या वेव्हची जी काही वेव्हलेंथ असेल त्याच्या हाफ पाथ डिफरन्स ऍडजस्ट केला की त्यावेळेस त्यांना कळालं नो साऊंड कॅन बी लिसन. बघा नीट लक्षात घ्या, काय केलं, हे जे आर्म आहे हे बाहेर पुल करायला सुरुवात केलं, बाहेर ओढायला सुरुवात केलं. काय झालं मग, इकडून आणि इकडून येणाऱ्या वेव्ह मध्ये आधीचा पाथ डिफरन्स कितीचा आहे, 0चा आहे. मग ह्या ज्यावेळेस त्याला बाहेर पुल करायला सुरुवात केली त्यावेळेस या दोन्ही वेव्ह मधला पाथ डिफरन्स काय झाला, इन्क्रीज झाला. बघ बेटा, ही काही वेव्ह काय होईल, ही ए ओपनिंग आहे, काही वेव्ह असं इकडून इथं यायला होत्या आणि काही वेव्ह या पाथनं इकडे यायला होत्या. सुरुवातीला हा पाथ डिफरन्स 0 आहे, त्यावेळेस लाऊड साऊंड ऐकायला भेटला. मग याने ट्यूब बाहेर पुल केली तर पाथ डिफरन्स वाढला आणि जसं जसं ट्यूब आपण बाहेर ओढायला सुरुवात केली तसं तसं या दोन वेव्ह मधला पाथ डिफरन्स वाढत गेला आणि त्यांच्या असं लक्षात आलं काय, when path difference is equal to λ/2 that time no sound can be listened. तिथं आवाज ऐकायला आला नाही. कसलाच आवाज ऐकायला आला नाही. कधी, पाथ डिफरन्स λ/2 असताना. मग पुढे काय केलं त्याने, आणखीन ती ट्यूब बाहेर ओढली. बघा, ही ट्यूब आणखीन बाहेर पुल करायला सुरुवात केली तर त्यांच्या असं लक्षात येईल आता बंद झालेला आवाज पुन्हा सुरू व्हायला. आणि नंतर त्यांना थोड्या वेळानं काय झालं, when this path difference is equal to λ, त्यावेळेस पुन्हा त्यांना सर्वात मोठा आवाज ऐकायला आला. तुम्ही म्हणता सर सर्वात मोठा आवाज कसा ओळखायचा, आपण ट्यूब ऍडजस्ट करू शकतो, जिथं सर्वात लाऊड साऊंड ऐकल त्याला म्हणायचं सर्वात मोठा आवाज. आणि तो त्यांनी नोट केला, त्यांना कुठं आढळला, पाथ डिफरन्स λ असताना. बघा नंतर काय केलं, आणखी ती ट्यूब बाहेर पुल करायला सुरुवात केली त्यांनी आणि ज्यावेळेस पुन्हा लाऊड साऊंड झालेला होता ट्यूब पुन्हा बाहेर ओढायला सुरुवात केली. पुन्हा त्यांच्या असं लक्षात आलं की साऊंडची इंटेन्सिटी पुन्हा कमी कमी होत चालली. आणि ज्यावेळेस हा पाथ डिफरन्स बघा किती, पाथ डिफरन्स इज इक्वल टू 3λ/2 एवढा झाला. पुन्हा परत काय झाला, नो साऊंड, त्यांना आवाज ऐकायला आला नाही. आणि असं हे कंटिन्युअस चालू राहिलं. कधी,
0 असताना लाऊड साऊंड, लॅम्बडा बाय 2 आला की नो साऊंड. पाथ डिफरन्स लॅम्बडा झाला की पुन्हा लाऊड साऊंड, पाथ डिफरन्स 3 लॅम्बडा बाय 2 झाला की पुन्हा नो साऊंड. पुन्हा ज्यावेळेस 2 लॅम्बडा आला अगेन लाऊड साऊंड, पुन्हा परत 5 लॅम्बडा बाय 2 झाला की पुन्हा नो साऊंड लक्षात घ्यायचं. मग इन दिस वे काय झालं, त्यांना अल्टरनेट मोठा आणि नो साऊंड, लाऊड साऊंड, नो साऊंड, लाऊड साऊंड, नो साऊंड, हे डिपेंडिंग अपॉन काय झालं, या पाथ डिफरन्स वर डिपेंड त्याला असा लाऊड साऊंड आणि नो साऊंड ऐकायला भेटला. आणि या एक्सपेरिमेंटनं फर्स्ट टाइम प्रूव्ह केलं की ज्या वेळेस काय काय होत असतं, इकडे लक्ष देतात, ज्या वेळेस पाथ डिफरन्स किती असताना बेटा, तो काही इथं बघितलं किती असताना, 0 असताना, लॅम्बडा असताना, 2 लॅम्बडा असताना, 3 लॅम्बडा असताना, डॉट डॉट असताना काय झाला, लाऊड साऊंड ऐकायला भेटला. म्हणजे ही कंडिशन फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळाली. आणि ज्या वेळेस हे पाथ डिफरन्स होते कोणते, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2, आणि हा पाथ डिफरन्स किती असताना, लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2 हे असताना काय झालं, नो साऊंड आला लक्षात घ्यायचा. आणि इथं असताना कसा होता, लाऊड साऊंड लिसन झाला तिथं. मग या एक्सपेरिमेंटनं फर्स्ट टाइम प्रूव्ह केलं की साऊंड मध्ये सुद्धा इंटरफरन्स ऑकर होतो. आणि हे अतिशय इझी एक्सपेरिमेंट होता बेटा. तुम्ही म्हणता सर आम्हाला हा काही सुद्धा कळाला नाही. बेटा हा आपल्या सिलेबसलाच नाही, मी फक्त तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन असावी. कधी कधी न्यूमेरिकल किंवा एखादा एमसीक्यू तयार करताना तुम्हाला डिस्क्राईब करू शकतात की क्विन्स ट्यूब एक्सपेरिमेंट मध्ये असं ऑकर झालं, तुम्हाला क्वेश्चन येईल त्यास की काय असतं हे क्विन्स ट्यूब एक्सपेरिमेंट. मग अशी आपल्यावरती वेळ येऊ नये म्हणून फक्त हा आपण एक्सपेरिमेंट पाहिला. आणि या एक्सपेरिमेंटनं इंटरफरन्स इन अ साऊंड वेव्ह हा डिटेल मध्ये एक्सप्लेन केला, बरोबर त्याच्या कंडिशन सुद्धा एक्सप्लेन केल्या. बेटा हा जर एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तर आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतो. बघा जिथं जिथं लाऊड साऊंड ऐकायला भेटला याला कसला इंटरफरन्स म्हणायचं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि जिथं जिथं आपल्याला आवाज ऐकलाच नाही तो होता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स लक्षात घ्यायचं. In this way, this Queen's tube experiment has proved the interference in a sound waves. Okay? बघा आता याच्यावर काही क्वेश्चन तर तुम्हाला विचारला जाणार नाही, पण फक्त जनरल इन्फॉर्मेशन म्हणून माहिती असू द्या. तर आजच्या पिरियडचं आपलं हे मेन इंटेन्शन होतं बेटा काय, इंटरफरन्स इन अ साऊंड वेव्ह स्टडी करणं. आणि तो आपण अतिशय डिटेल मध्ये स्टडी केलाय. बघा काय काय पाहिलं, एक तर लेक्चरच्या स्टार्टला आपण पाहिलं व्हॉट इज द इंटरफरन्स, पुन्हा पाहिल्या व्हॉट आर द टाइप्स ऑफ इंटरफरन्स. त्याच्यात आपण 2 टाइप केल्या, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्याच्यात आपण स्टडी केलं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी ऑकर होतो, कधी ऑकर झालं बेटा, कॉम्प्रेशनला मॅच झालं की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑकर होतो. तुला आता परमनंटली सेव्ह करून ठेवायचंय, कॉम्प्रेशनला कधी मॅच होऊ शकते, कधी ज्यावेळेस त्या 2 वेव्ह मधला पाथ डिफरन्स एक तर 0 किंवा लॅम्बडा किंवा 2 लॅम्बडा किंवा 3 लॅम्बडा डॉट डॉट लॅम्बडाच्या पटीत असेल. पण त्यालाच आपण असं ऍडजस्ट केलं तर 2n मल्टिप्लाइड बाय लॅम्बडा 2 म्हणजे इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आला, वी विल गेट द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ऑन द अदर हँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी आपण पाहिलं ज्यावेळेस पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2 म्हणजेच काय ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आला बेटा की आपण म्हटलं तिथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑकर झाला. का, कारण हे पाथ डिफरन्स ऍडजस्ट झाले की काय होते, दॅट टाइम कॉम्प्रेशन ड्यू टू फर्स्ट वेव्ह विल कोइन्साइड विथ द रेरिफॅक्शन ड्यू टू द सेकंड वेव्ह आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट 0 किंवा मिनिमम बनतं. दॅट इज नोन ॲज द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे, तर अशा आपण टाइप्स ऑफ इंटरफरन्स सुद्धा स्टडी केल्या. आणि शेवटी साऊंड वेव्ह मध्ये खरंच इंटरफरन्स ऑकर होतो का हे स्टडी करण्यासाठी आपण क्वीन्स ट्यूब एक्सपेरिमेंट स्टडी केला. आणि त्यानं सुद्धा आपल्याला सांगितलं की आपण ज्या पूर्वी कंडिशन्स पाहिल्या होत्या त्या कंडिशन साऊंड वेव्ह कम्प्लिटली फॉलो करतात लक्षात घ्यायचं. ज्यावेळेस पाथ डिफरन्स 0 लॅम्बडा 2 लॅम्बडा आला त्यावेळेस लाऊड साऊंड ऐकायला भेटला. आणि ज्यावेळेस पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2 म्हणजेच काय ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आला, त्या कंडिशन मध्ये बरोबर नो साऊंड म्हणजेच काय डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आला. आवाज आपल्याला ऐकायलाच आला नाही. का आला नाही, कारण दोन्ही वेव्हच्या अँप्लिट्यूडने एकमेकाला कॅन्सल केलं.
रिझल्टंट अँप्लिट्यूड 0 झाली. तुला माहिती आहे बेटा इंटेन्सिटी अँप्लिट्यूडवर कशी डिपेंड आहे. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. जर अँप्लिट्यूडच राहिली नाही तर इंटेन्सिटी पण राहणार नाही, म्हणून तिथली इंटेन्सिटी 0 झाली आणि आपल्याला नो साऊंड म्हणजे आवाज ऐकायला आला नाही. त्यालाच फिजिक्स वाले काय म्हणतात तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतात. त्यांच्या नावातच अर्थ आहे. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे वेव्ह कन्स्ट्रक्ट झालेली असते, डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे डिस्ट्रॉय झालेली असते. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाळांनो. राहिलेला जो काही भाग आहे म्हणजे ह्याचे अतिशय इंटरेस्टिंग MCQs आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया.